हॅलो लोली यूट्यूबर्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण आणखीन एक नवीन वाळवणाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहूच शकत असाल की पापड किती जास्त फुगत आहेत. अगदी 8 पट 9 पट हे पापड फुगत आहेत. पण यांना पाहिलं तर तुम्हाला हे पापड जे आहेत तांदळाचे वाटत असतील. पण यूट्यूबर्स तुम्हाला माहिती आहे का, हे तांदळाचे वगैरे नाहीत बरं का. हे आहेत साबुदाणा, भगर आणि त्याचबरोबर बटाट्याचे उपवासाचे पापड. फक्त पापडच नाही तर त्याचबरोबर चकली आणि कुरडईसुद्धा आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एकाच रेसिपीमध्ये मी हे सर्व जिन्नस केलेले आहेत आणि मला जास्त मेहनतसुद्धा लागलेली नाही. अगदी कमी वेळामध्ये इतके पांढरे शिपट असे पापड तयार झालेले आहेत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी एका मेजरिंग कपने 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याच मेजरिंग कपने 1 कप भगरसुद्धा घेतलेली आहे. भगर आणि साबुदाणा मी सुरुवातीलाच निवडून घेतलेला आहे. आता त्यानंतर या ठिकाणी मोठ्या साईजचा बटाटा होता, त्यामुळे 1 घेतलेला आहे. मीडियम किंवा छोट्या साईजचे असतील तर 2 ते 3 बटाटे या ठिकाणी लागणार आहेत. आता या बटाट्याला आपण पूर्णपणे सोलून घेणार आहोत आणि सोलून झाल्यानंतर कट करून घेणार आहोत. तर बटाटा सोलून झाल्यानंतर याला तुकडे केल्यामुळे ज्यावेळेस आपण याची मिक्सरमध्ये वगैरे पेस्ट करू त्यावेळेस मोठे मोठे तुकडे राहणार नाहीत आणि ज्यावेळेस आपण या बटाट्याला कुरडईच्या पिठामध्ये वगैरे घालू त्यावेळेस अगदी इझिली तो त्याच्यामध्ये ब्लेंड होईल. सुरुवातीला मी अगदी छोटे छोटे पीस, जसं आपण भाजीसाठी वगैरे बटाटा कट करतो तशा पद्धतीने या ठिकाणी बटाटा कट करून घ्यायचा आहे. जर तुम्ही बटाटा असाच मोठे मोठे तुकडे करून घातले तर त्या बटाट्याचे तुकडे राहतात आणि ज्यावेळेस आपण कुरडया वगैरे पाडतो त्यावेळेस सोऱ्यामध्ये हे तुकडे अडकतात. त्यामुळे सुरुवातीलाच अगदी छोटे छोटे तुकडे मी याचे करून घेतलेले आहेत आणि बटाटा वरच ठेवला की लगेचच काळवंडतो, त्यामुळे याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आता 5 ते 10 मिनिट आपण बटाट्याला पाण्यामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण स्टार्च निघून जाईल. आणि जोपर्यंत बटाटा पाण्यामध्ये आहे तोपर्यंत या ठिकाणी आपण साबुदाणा भाजून घेऊया. तर लो फ्लेम ठेवलेली आहे, बिलकुलसुद्धा हाय करायची नाही, नाहीतर साबुदाण्याचा कलर चेंज होईल. आणि साबुदाणा जास्तसुद्धा परतायचा नाही आहे. साधारणपणे 3 ते 4 मिनटासाठीच मी लो फ्लेमवर साबुदाणा परतून घेतला आहे. त्याचा कलर थोडासाही चेंज होऊ द्यायचा नाही. साबुदाणा झाला की लगेचच भगरसुद्धा सेम पद्धतीने 4 ते 5 मिनिट भाजण्यासाठी भगरीला लागतात. कारण भगर जी आहे बारीक असली तरीसुद्धा तिला भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो. ज्यावेळेस या भगरीचा कलर व्हाईट होईल त्यावेळेस गॅस बंद करायची आहे. आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा जो आहे पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. इतका कोमट करायचा की आपण हात लावला तर हात जो आहे भाजणार नाही. आणि या साबुदाण्याची एकदम बारीक अशी पावडर करायची आहे. जसं तांदळाचं पीठ वगैरे आपण पापडासाठी तयार करतो तशाच पद्धतीचं पावडर या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता साबुदाण्याची पावडर तयार झालेली आहे. आता याच भांड्यामध्ये आपण भगरीचं सुद्धा पीठ करून घेणार आहोत. भगर जी आहे ती सुद्धा पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. या ठिकाणी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये मी साबुदाण्याचं पीठ जे आपण तयार केलेलं होतं ते ओतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भगरीचं सुद्धा पीठ पाडून घ्यायचं आहे आणि हे पीठसुद्धा अगदी बारीक, जसं तांदळाचं वगैरे पीठ असतं तशा पद्धतीचं पीठ या ठिकाणी आपण पाडून घेणार आहोत. हे पहा, भगर व्यवस्थित भाजली गेलेली आहे, त्यामुळे पीठसुद्धा किती छान तयार झालेलं आहे. भगर सुद्धा बारीक करायच्या आधी त्याला व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर या भगरीच्या पिठाला सुद्धा साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. फ्रेंड्स, ही रेसिपी माझी स्वतःची आहे, त्यामुळे तुम्हाला थोडीशी वेगळी वाटू शकते. आता याच्यानंतर याच भांड्यामध्ये मी बटाटासुद्धा कापून ठेवलेला होता, त्याला 10 मिनिट झालेले आहेत, पूर्ण स्टार्च निघून गेलेला आहे. आता बटाट्याची सुद्धा छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा, एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि याच्यानंतर ही पेस्टसुद्धा आपण जे पीठ आपण साबुदाण्याचं आणि भगरीचं साईडला ठेवलं होतं त्याच्यामध्येच मिक्स करणार आहोत. काही वेळा बटाट्यामध्ये पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर पीठ अगदी पातळ होतं, त्यामुळे सुरुवातीलाच याच्यामध्ये पाणी बिलकुलसुद्धा घालायचं नाही आहे. या ठिकाणी मी पिठामध्ये 1.5 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. जर तुम्ही याच प्रमाणामध्ये पीठ घेताय तर एवढंच मीठ याच्यामध्ये पुरेसं होतं. याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे काहीही मी वापरलेलं नाही आहे. आता याच्यानंतर हाताने आपण याच्यामध्ये पूर्ण जो बटाट्याची पेस्ट आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच पाणी मिक्स करायचं आहे. सुरुवातीला जर तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स केलं तर त्यावेळेस पीठ अगदीच पातळ होईल आणि आपल्याला वाफवत असताना प्रॉब्लेम येईल. त्यामुळे या ठिकाणी आता 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे मेजरिंग कपने. मेजरिंग कपनेच आपण पाणीसुद्धा मोजून घेतोय. सुरुवातीला 1 कप पूर्णपणे याच्यामध्ये मी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर साधारणपणे
2.5 कप एवढं पाणी मला या पूर्ण पिठाला तिंबण्यासाठी लागलेलं होतं. तर 2.5 कपामध्ये सुद्धा आपण 2.25 कप एवढंच पाणी याच्यामध्ये घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेकंडवाला कपसुद्धा मी पूर्णपणे थोडं-थोडंसं करत याच्यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे आणि पूर्ण पाणी मिक्स झाल्यानंतर 2 कप ज्यावेळेस पाणी मिक्स होतं आणि तेव्हासुद्धा जर पिठाचा व्यवस्थित असा गोळा तयार होत नसेल, तरच तुम्ही आणखीन थोडंसं याच्यावर पाणी घ्यायचं आहे. जर तुम्ही अगदी जास्त पाणी घेतलं, तर ते खूपच जास्त होईल. तर टोटल पीठ मळण्यासाठी मला 2.5 कप एवढं पाणी लागलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, जे बुडामधलं पीठ आहे ते अजूनसुद्धा कोरडं आहे. त्यामुळे मी टोटल 2.5 कप पाणी जे आहे पूर्णपणे वापरलेलं आहे. जर काही वेळेला बटाट्यामध्ये जास्त पाण्याचा अंश असेल आणि पीठ थोडंसं पातळ झालं असेल, तर 2.25 ते 2 कप एवढं पाणी पुरेसं होतं. या ठिकाणी पीठ थोडंसं ड्राय होतं म्हणून मी 2.5 कप पाणी पूर्णपणे वापरलेलं आहे. आणि पूर्ण पाणी वापरून झाल्यानंतर पिठाचा अंदाज कसा घ्यायचा, तर जसं आपण उडीद वडे वगैरे करतो किंवा इडलीचं जशा पद्धतीचं बॅटर असतं, तशा पद्धतीचं बॅटर अशा पद्धतीने तयार व्हायला हवं. तुम्ही पाहू शकता हे जे पीठ आहे किती मऊसूत असं तयार झालेलं आहे. अगदी फ्लफी असं पीठ तयार झालेलं आहे. याला तुम्ही दाबून पाहू शकता आणि जर अशा पद्धतीने पीठ तुम्हाला कळत नसेल, तर हातामध्ये घेऊन जर उडीद वड्यासारखा केला, तर अगदी इझिली होत असेल, तर हे पीठ अगदी व्यवस्थित तयार झालंय असं समजायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही या पिठाला चेक करू शकता. आता हे पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये पूर्ण पाणी ओतून घ्यायचं आहे. या पाण्याला आपण हाय फ्लेमवर चांगली उकळी आणून घेणार आहोत आणि त्याच्यावर अशा पद्धतीची एखादी तुमच्याकडे जाळी असेल, तर ती स्टीलची जाळी याच्यावर आपण ठेवणार आहे आणि या जाळीवरच आपण पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. पाण्याला छान खदखदून अशी उकळी आली की स्टीलची जी जाळी आहे ती आपण याच्यावर ठेवायची आहे आणि ठेवून आता जसं आपण वडे वगैरे करतो तशा पद्धतीने पीठ करून या जाळीवर डायरेक्टली ठेवायचं आहे. पीठ जाळीला थोडंसंही चिटकणार नाही. यासाठी सुरुवातीला जाळीला तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे. आता या पिठाला शिजण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 मिनिट लागतात. 20 मिनिटानंतर याला पाहूनच तुम्ही याचा अंदाज लावू शकता की पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. जसं आपली इडली वगैरे शिजते तशा पद्धतीने पिठाचा कलर आला असेल तर पीठ शिजलेलं आहे असं समजायचं. आणि तरीसुद्धा तुम्हाला समजत नसेल तर पिठाचा एक छोटासा तुकडा असा बाजूला काढायचा आणि याची व्यवस्थित अशी गोळी तयार होत असेल आणि हे पीठ जर हाताला चिटकत नसेल, तर हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे असं समजायचं. आता याच्यानंतर ही जाळी आपण बाजूला काढून घ्यायची आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता एखाद्या कढचीच्या मदतीने हे पूर्ण पीठ जे आहे व्यवस्थित असं खरडून काढून घ्यायचं आहे. कढचीनेच काढून घ्यायचं आहे. पीठ अगदीच गरम आहे त्यामुळे याला हात लावला की लगेचच तुम्हाला चटका बसणार आहे. त्यामुळे कढचीने लगेचच इन्स्टंट मी या पिठाला साईडला एका मध्ये काढून घेत आहे आणि काढून झाल्यानंतर लगेचच सेकंड जो बॅच आहे तो करण्यासाठी ठेवायचा आहे. ॲट अ टाईम तुम्ही सगळं पीठ जर ओतलं तर पीठ जे आहे व्यवस्थित शिजणार नाहीये. त्यामुळे 2 भागामध्ये पीठ डिवाईड करून घ्यायचं आहे. पिठाला आपण साधारणपणे 20 मिनिटासाठी असंच ठेवलं होतं. त्यामुळे पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे. पण शिजल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी जी आहे जसं पहिला बॅच झाला होता तसंच होणार आहे. आता याच्यानंतर मी एक स्मॅशर घेतलेला आहे आणि स्मॅशरनी चांगलं 3 ते 4 मिनिटं याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे. जेणेकरून हे जे पीठ आहे व्यवस्थित स्मूथ असं तयार होईल आणि याच्यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही राहणार नाही. पीठ ऑलरेडी स्मूथ आहे त्यामुळे स्मॅशरनी अगदी 2 ते 3 मिनिटातच तुम्ही पाहू शकता किती छान असं पीठ तयार झालेलं आहे. याच्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला पीठ चिटकणार नाही आणि थोडंसं थंड पाणी याला लावून हा पूर्ण जो गोळा आहे तो आपण अशा पद्धतीने तिंबून घेणार आहोत. सुरुवातीला पीठ थोडंसं आपल्याला गरम लागेल पण नंतर लगेचच हे पीठ थंड होत जाईल. तर तुम्ही पाहू शकता पीठ किती छान तयार झालेलं आहे. साधारणपणे 5 ते 6 मिनिट हे पीठ तिंबण्यासाठी आपल्याला लागतात. अगदी आपलं चपातीचं किंवा कणकेचा गोळा जसा तयार होतो तशा पद्धतीनं हे पीठ तयार झालेलं आहे. ज्या पण साईजचे पापड तयार करायचे आहेत त्या साईजचा गोळा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. गोळा तयार केल्यानंतर अगदी इझिली अशा पद्धतीने गोळा तयार होत असेल आणि याच्यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे दिसत नसतील तर पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे समजायचं. आता सगळ्यात सुरुवातीला आपण चकल्या पाडून घेणार आहोत. त्यासाठी सोऱ्याला मी चकलीचा साचा लावून घेतलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी मी काही चकल्या पाडून दाखवतीये. तर हे पहा, अगदी तांदळाच्या पिठाच्या वगैरे आपण चकल्या जशा पद्धतीने तयार करतो तशाच पद्धतीच्या या चकल्या तयार झालेल्या आहेत. मला करण्यासाठी जास्त मेहनत सुद्धा लागत नाही. अगदी इझिली
या चकल्या पाडल्या जात आहेत आणि शिवाय कुठेही चकलीचं जे पीठ आहे तुटत नाहीये किंवा अडकत नाहीये. अगदी व्यवस्थित या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते एवढ्याशा पिठामध्ये किती साऱ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता त्याच्यानंतर मी कुरडईचा साचा घेतलेला आहे आणि आपलं जे पीठ आपण तिंबून ठेवलेलं आहे त्याच पिठाच्या या कुरडया पाडून घेते तर कुरडया पण तुम्ही पाहू शकता मी हाताने तोडल्याशिवाय या कुरडया तुटत नाहीयेत. अगदी इझिली कुरडया होतात. जसं आपण गव्हाच्या चिकाच्या वगैरे कुरडया पाडतो तशाच पद्धतीच्या कुरडया या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तर कुरडया आणि चकल्यासुद्धा तयार करून झालेल्या आहेत. तर आता आपण पापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. पापडासाठी सर्वात आधी ज्या पण साईजचा पापड तुम्हाला करायचा आहे, त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे. वर एक प्लास्टिक पेपर ठेवून एक तरी प्लेट प्रेस करून अशा पद्धतीने तुम्ही पापड पाडू शकता. नाही म्हणलं तर सरळ तुम्ही हाताने पसरून घ्या किंवा एखाद्या बेलण्याने अशा पद्धतीने लाटून घ्या. बेलण्याची पद्धत मला सगळ्यात सोपी वाटते, कारण अगदी इझिली पापड लाटता येतात आणि सगळ्यांनाच जमतात. तर उरलेल्या ज्या कडा आहेत त्यांना हाताने अशा पद्धतीने पसरून तुम्ही याला शेप देऊ शकता. 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे पहा, या ठिकाणी पापड पाहू शकता. जसं आपण तांदळाचे वगैरे पापड करतो तसाच लूक आलेला आहे आणि दिसायला तरी खूपच छान झालेले आहेत. तेलामध्ये तुम्हाला मी काही पापड फ्रायसुद्धा करून दाखवते. अगदी 8 ते 10 पट हे पापड फुलतात आणि शिवाय खायलासुद्धा अगदी तांदळाचे पापड वगैरे जसे खातो तसंच याचा टेस्ट येतो. तर कढईमध्ये तेल ओतून अगदी कडक तेल झालं, की याच्यामध्ये मी पापड घालून घेतीये. हे पहा, अगदी 8 ते 10 पट हे पापड फुलत आहेत आणि अगदी पांढरे शिपट झालेले आहेत. पापड खूप सुंदर झालेले आहेत. सर्व पापड या ठिकाणी दाखवते. किती मोठ्या साईजचे पापड झालेले आहेत. घालत असताना किती छोटे होते, पण फ्राय झाल्यानंतर किती मोठे झालेत आणि कुठल्याही पापडाला चीर वगैरे पडलेली नाहीये किंवा पापड जो आहे तुटलेला नाहीये, प्लास्टिकला चिटकलेला तर नाहीच आहे. आता याच्यानंतर या ठिकाणी चकल्यासुद्धा दाखवते. हे पहा, यांना पाहून तुम्हाला वाटणारच नाही, की हे साबुदाणा आणि भगरीच्या चकल्या आहेत. अगदी तांदळाच्या वगैरे चकल्या जशा दिसतात, तशाच पद्धतीच्या या चकल्या तयार झालेल्या आहेत. खायलासुद्धा खूप क्रिस्पी आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही तेलामध्ये घालताय, हे पहा, अगदी चौपट पाचपट या चकल्यासुद्धा फुलतात आणि दिसायला कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि या चकल्या तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवल्या, तरीसुद्धा यांना काहीही होत नाही. या ठिकाणी एक चकली तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते. आतपर्यंत किती क्रिस्पी तयार झालेली आहे आणि कलर तरी किती सुंदर आलेला आहे. हे पहा, न तळलेली चकली आणि तळलेली चकली. अगदी पांढऱ्या शिपट अशा या चकल्या सुद्धा तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी एक चकली तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे पहा, याचा साउंड तुम्हाला ऐकू येत असेल. किती क्रिस्पी ही चकली तयार झालेली आहे. आता याच्यानंतर कुरडया तुम्हाला दाखवते. कुरडया तरी अगदी गव्हाच्या कुरडया जशा आपण विकत्रीच्या आणतो तशा पद्धतीचा याचा कलर आलेला आहे. दिसायला टेक्स्चरसुद्धा तसाच आलेला आहे आणि शिवाय फ्राय केल्यानंतर हे पहा, अगदी आठपट या कुरडया फुलतात. अगदी गव्हाच्या वगैरे जशा आहेत तशाच या कुरडया फुलतात. जोपर्यंत तुम्ही लोकांना सांगणार नाही, की या साबुदाण्याच्या आणि भगरीच्या कुरडया आहेत, तोपर्यंत लोकांना विश्वाससुद्धा बसणार नाही, की या उपवासाच्या कुरडया इतक्या जास्त फुगू शकतात आणि इतका सुंदर यांना कलर येऊ शकतो. तर या ठिकाणी दाखवते, मी 2 कुरडया तळून घेतलेल्या आहेत. तर हे पहा, अगदी चौपट पाचपट या कुरडयासुद्धा फुललेल्या आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला, लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला